कोकोळीच्या सुखा अंत पार नाही, अंत पार नाही, अंत पार नाही. कोकोळीच्या सुखा
आमचं भाग्य आहे तुम्ही कीर्तनला म्हणजे गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी तुका भडे छंदे मला मोहिले गोविंदे बालकृष्ण नंदा खरी आनंद द्या नरनारी आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकल विद्येचे आद्य करण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे खरोखर माझं भाग्य आहे बुवा काय तुमच्या परिचयातला आहे आता जरा मोठा झालाय म्हणजे उत्तरती लागली महाराज तारुण्यात भरपूर नाचलो या मंडपात सगळ्या परिचयाचा बुवा आहे त्यामुळे काय परिचय द्यायची काही गरज नाही तुम्ही आम्ही गदारोळी आणि स्वरूप वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल भूतकाळात बोलण्यापेक्षा वर्तमान काळातलं हा विश्वाचा मायबा पंढरीस परमात्मा विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शुरदाता बघूया पंढरीस परमात्मा श्री गुरु आबा ज्ञानोबर आहे श्री गुरुवर्य दादा खरोखर रात्री दादांचं कीर्तन झालं नाही माझं भाग्याचा उदोय किंवा उजळले भाग्य आता किती ही महाराज कुठंतरी केलेली परमार्थाची काय सेवा हा खरोखर आम्ही भाग्य समजतो आमचे राजू महाराज गेले असतील निवृत्ती महाराज गेले असतील गेले नाहीत ते तुमच्या आमच्यामध्ये आहेत महाराज गेले नाहीत परंतु त्यांनी केलेलं परमार्थात पुण्य आहे आणि आम्ही पण जाणार आहे हो क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देहो जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुम्ही आम्ही सर्वजण जाणार आहे फक्त आपल्याला त्याचा विसर पडू नये रात्री गुरुवरी दादांनी सांगितलं आपण ही आजा गेला पंजा गेला बाप माझा ना गेला रे देखत देखत ना तू पण तू तैसा झाला रे येताना काय घेऊन आलो नाही जाताना काय घेऊन जाणार नाही फक्त एकच देणार आहे त्या भगवंताचं नाम साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली धार झाला सफल व्यापार असो मी अभंगाकडे येतो महाराजांनी मला सांगितले मी डोळा मारला की बंद महाराजांना म्हटलं का मी पूर्वी डोळा मारला लय मोठं प्रेम आहे हो लहानाचं म्हटलं झालंय आम्ही काय त्या भगवंताची करणे आहे कुठनं कुठं कोण कुठं जन्माला आलाय महाराज कोण कुठं जन्माला आलाय परंतु त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण आहे हेच आपलं खरं भाग्य आहे महाराज बरोबर आणि काय त्या तुमच्या गावाचं वर्णन करण तेवढं थोडं आहे काय ती फणसाची भाजी आल्यावर 10 वेळा आठवण काढली महाराज हे खरं वैभव आहे महाराज हे सुख आहे सुख एक ही चिठाई बहुबाई संतांच्या याच ज्या सुखामध्ये सुख आहे हे सुख इतर कुठे सुख नाही म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या खरोखर कालीची सेवा माझ्याकडे आलेली आहे भाग्य आहे माझं आणि या कासारवाडीत मी टाळकरी म्हणून उभा होतो आता काय म्हणून उभा खरोखर भाग्य आहे हेच आहे जन्माला येऊन हेच खरं पुण्य आहे पुण्य उभे राहो आता संतांची कारणी किंवा पंढरीच्या लागो वाटे सका कलियुगामध्ये हे एकच साधन आहे कोणतं साधन असेल तर हे पंढरीला यायचा पंढरीच्या लागो वाटे
सखा भेटे विठ्ठल. कलियुगामध्ये हे एकच साधन आहे भगवंताचं. बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. तो कलियुगामध्ये तुमची आमची वाट पाय उभा भेटीची आवडी. कृपाळ उता तरी उतावी. आपण संसारिक माणसं आहे. आपण कसं आहे? संसारिक माणसं आहे. आज ही संसार सफळ झाला गे बाय. देखील पाय विठोबाचे. त्या विठोबाचे पाय पाहिल्याबरोबर या कलियुगामध्ये संसार कसा होतो? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. संसार सुखाचा करायचा असेल तर त्या भगवंताला पाहिलं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. म्हणून तो बळीया पंढरीराव, तो विठेवरी उभा आहे. विश्वाचा मायबाप. तिला भेटायला जाणं काळाची गरज आहे. कारण तो मौन धरून विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदा न शुरदाता. तो तुमची आमची वाट पाहतोय. तिकडे जायला वेळ नाही आम्हाला. दादाने रात्री हात जोडून सांगितलं 10 मिनिटं. एकदा कार्तिक वारीला या. एकदा आलं की ते पुढच्या वर्षी आहे. कारण का देवच असतोय हो सोबत. देवच सोबत असतोय. आपण रोज दिवसाला 5 किलोमीटर चाललं की म्हणतोय डोकं. अहो रोज 40, 38, 35 किलोमीटर चालायचं त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये. कधी जातोय महाराज. पाय दुखत नाही, त्रास कशाचाच नाही. आनंद आहे तो आनंद. माझ्या बाप संघ असतं सोबत असतं. किती आनंद आहे. म्हणून खरोखर महाराज 2 टकली 4 टकली नको. दादाने हात जोडून सांगितलंय तिथनं गाडीच निघायला पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? तर आम्ही पुढच्या वर्षी येणार नाही. खरोखर महिलांनी 8 दिवस 365 दिवसापेक्षा 8 दिवस या म्हणून सांगतात दादा. खरोखर या. एकदा लय आनंद, लय आनंद, लय आनंद आहे. तुम्ही एकदा आला की पुढच्या वर्षी महाराजांना म्हणा, संतोष महाराज तारीख फिक्स झाली का कार्तिक वारीची? हे सुख आहे हो, हे सुख आहे. असो तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंद द्या. असो काल्याचं कीर्तन आहे. भगवंतानं केलेलं चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळी. त्या गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आलाय म्हटल्यावर किती आनंद असेल. किती आनंद असेल. त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. काय ते महाराज. विश्वाचा मायबाप श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्याबरोबर त्या यमुना मातेला बरं वाटलं त्या कृष्णाच्या पायाला स्पर्श करावा. अहो महाराज दुर्योधन जन्माला आला. दुर्योधन रक्ताचा पाऊस पडला महाराज. रक्ताचा पाऊस. कृष्ण परमात्मा जन्माला आला. त्या यमुना मातेला वाटलं कधी त्या कृष्णाच्या पायाला स्पर्श करीन. आणि श्रीराम प्रभू जन्माला आले. भर उन्हाळ्यात पाणी नाही काही नाही, परंतु त्या झाडांना पालवी फुटली का? चैत्र महिन्यात श्रीराम प्रभू जन्माला आल्यावरती झाडांना पालवी फुटली. आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो महाराज. भर पावसाळ्यात पाऊस गेला हो. गेला का नाही? उन्हाळ्यात लागायला लागलाय. गारपीट काय आणि काय. हे कलियुग आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की कृष्ण परमात्मा जन्माला आल्याबरोबर किती आनंद असणार आहे. एखाद्याच्या मातेला 10-12 वर्षानंतर मुलगा किंवा मुलगी व्हावी, तिचा आनंद किती असेल. गगनात न मावणारा आनंद. आम्ही रात्री संतोष महाराजांच्या घरी गेलो, मुक्कामला थांबलो. मुलगा आहे. किती आनंद आहे सांगा. त्यांच्या घरात किती आनंद आहे. बरं माझ्यावर उदाहरण सांगतो. मलाच मुलगी महाराज 12 वर्षानंतर झाली. 12 वर्षानंतर मुलगी झाल्यावर समजलं मुलगी झाली या. किती जणांनी आनंद असेल. मुलगा पाहिजे होता म्हणणार आहे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा.
कुळाचा उद्धार करायचा असेल तर पहिली मुलगी असावी महाराज. घरात मुलगी पाहिजे. पाहिजे का नको? कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून काय करावं? कुळाचा उद्धार करायचा असेल तर मुलगी पाहिजे. मग काय करावं? आम्हाला आनंद झाला. बायकोच्या डोळ्यातनं आपले आपण अश्रू आलं, माझ्या अश्रू आलं. आणि मग काय त्या फटाकड्याच्या माळा महाराज एवढ्या वर्षानंतर आनंद झालाय. तसं गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आलाय. आनंद झालाय. गुडिया तोरणी गुड्या उभा केल्या. आपण मागल्या महिन्यात गुड्या उभा केल्या. कारण राम प्रभू जन्माला येणार होते. तसं त्या गोकुळामध्ये गुड्या उभा केल्या. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. जिकडं बघेल तिकडं आनंद आहे. विश्वाचा मायबाप कृष्ण परमात्मा जन्माला आला म्हणल्याबरोबर जो आनंद आहे. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. पशु पक्षी बोलायला लागले. आनंद आनंद वातावरण आहे. रात्री किती आनंदाचं वातावरण होतं. किती टाळकरी किती समाज. तो आनंद या कलियुगामध्ये हा आनंद खरा आहे महाराज. या भगवंताने केलेलं जे चरित्र आहे ते फक्त आचरणात आणायचं असतं. फक्त मागचा काळ आठवायचा असतो. तसं कृष्ण परमात्म्याने केलेल्या लीला आपण पाहिजे आहेत. आनंदी आनंद वातावरण आहे. तुका म्हणे छंदी. तुकोबरायांनी सांगितलं की त्या वेळेला ज्या गवळणी होत्या त्या मोहित झाल्या होत्या. कृष्ण परमात्मा त्या मनाला त्या गवळणीने सगळं मोहित करून टाकलं होतं. तुका म्हणे छंदी मन मोहिले मोहित. छंद लागला होता त्या कृष्ण परमात्म्याचा त्या गवळणींना त्या गोपाळांना. आणि त्या आनंदी आनंदी वातावरणामध्ये त्या मन बहरून गेलेल्या मनावरती हेच नव्हता त्यांचा. तुका म्हणे छंदी मन मोहिले गोविंदे. ते मोहून घेतल्यानं कृष्ण परमात्म्यानं मन त्या मनाकडे म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंद. आपण त्या पांडुरंगाला प्रथमता स्मरण करून आपण सेवेला पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. आता वाजलेले आहेत जवळ जवळ 10:30. कारण एका तासाला 1 वर्ष 12 वर्षानंतर महाराज आलो असेल मी. कमीत कमी 2 वाजल्याशिवाय सोडणार. कारण पाठीमागं जाऊन आलोय. आचार्य बाबाला सांगितले मला ओळखलास काय? म्हणजे महाराज तुम्हाला ओळखला. ठीक आहे म्हणलं लवकर शिरा. आज काय म्हणतं खीर आहे का शिरा आहे? म्हणजे शिरा आहे. लवकर शिरा करायचाच आहे. महाराजांना सांगून आलो 2 वाजल्याशिवाय सोडणार नाही महाराज. हे म्हणते मी डोळा मारणार. माझा पुढे इकडे डोळा कुठं मारला. खेळ मिळत आहे आम्ही लहानपणी. तो फक्त राधानगरीचा आणि मी गोकुळपाड्याच्या जन्माला आलो. एवढाच फरक झाला. हे पात्र तिकडं असतं की नाही काय सांगू तुम्हाला. असं तर ते नाही खेळ मिळत आहे. सगळा ग्रुप खेळ मिळत आहे.
आम्ही वारीला असलो ना, आता कार्तिक वारीला असलो, हे काय करतात माहितीये काय, तर हिची सवय आहे हो, पण काही सवय नाही ना. हिने जरा पालखी थांबली की पिशव्या काढल्या म्हणलं की एका साईडला गेली, जरा डोळा चुकू देतो आमच्या, किती पिशव्या टाकायच्या, किती पुढे टाकायच्या, मग चिडतो एका पे तू स्वभाव असं. तर ही खेळी मिळीतलं वातावरण आहे. 100% आपण कृष्ण परमात्मा ज्यावेळेला असेल त्यावेळेला 100% गोपाळ असेल, महाराज असणारच आहे 100%. आणि राम प्रभू जन्माला आले त्यावेळेला 100% वानर असणार आहे. आणि 100% काहीतरी पाठीमागची पुण्याई, पाठीमागची संत सेवा, म्हणून हा कलियुगामध्ये आपला तुमचा आमचा जन्म आहे, भाग्य आहे, खरोखर भाग्य आहे. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता काय शेवटचा दिस म्हणजे कुठला हो, कोणता, तर भगवंताचं नामस्मरण चिंतन तो दिसावा. आपलं हे शरीर ठेवत असताना, देह जात असताना रामकृष्ण हरी किंवा भगवंत त्या नजरा डोळ्यापुढे भगवंत दिसावा. दादा गुरुवारीन रात्री सांगितलं, काय पाहावं डोळ्यानं, डोळे तुम्ही धारेसू मग तो दिवस जो आहे तो शेवटचा दिवस, अंतकालीनला तुमचा आमचा त्या भगवंत दिसावा. आता गोड महाराज लय बोलण्यासारखं आहे महाराज. 12 दिवस झालं वारकऱ्याचं लय गोड असतंय, कीर्तन असते हो. आणि आता लय प्रथा महाराज आल्या गोडच्या. 12व्या दिवशी तुमच्याकडे आहे काय गोड, सगळं पाहुणं पैसे जमत्यात, मग पाणी पाजलं की पैसे काढायचं, 500-500च्या नोटी. महाराज 500च्या नोटी काढत्यात. अहो त्यांना म्हटलं पाहुणं काय करताय, काय नाही ते पाहुणा गेलाय त्याचं गोड करायचं गोड. अहो गोड म्हणजे काय, जिलेबी गोड, लाडू गोड, आणि काय खाज्या गोड नाही हो, ते नव गोड, संध्याकाळी ते गोड, म्हणजे ते गोड केल्यावर म्हातारा येणार आहे. महाराज लई प्रथा आमच्या भागात आहे, तुमच्या प्रथा नाही, तिकडे बरं आहे निवांत आहे. आमच्या भागात लई प्रथा आहे, नको आहे. कशासाठी सांगा ना, जोपर्यंत तो अन्न सगळं काही सेवन करतोय महाराज, त्यावेळेला त्याच्या मुखामध्ये घालत नाही. ते काय घालत नाही, तर ते खान करतय, उचलायचं कुणी काय कुणी महाराज, त्यावेळेला सेवा करत नाही. आज कलियुग आहे महाराज. परवा गुरुजीने एक दृष्टांत दिला, घडलेली घटनाच आहे, बोलून जातो. पोरगो डॉक्टर, सून पण डॉक्टर, बाबाला एवढं, बाबाकडं कोट्यावधी रुपयाची प्रॉफिट, आणि पोरग्याला गेलं श्रीलंकेला का कुठल्या तरी अमेरिकेला कुठेतरी गेलं. पोरग गेलं, या पोरग्यानं काय केलं, बाबाला आणि आईला सांभाळायला लागते म्हणून तिकडं नेली नाही. आता मग घरात सांभाळायचं कुणी, यांना उचलायचं कुणी, त्यांची सेवा करायची कुणी, म्हणून एका अनाथ आश्रमात नेऊन ठेवलीत. अनाथ आश्रमात नेऊन ठेवलीत महाराज. आणि काही कालांतरण आईचं दुःखद निधन झालं, आणि फोन केला त्या मुलाला, त्या वृद्धाश्रमातल्या मुलानं, की तुझी आई वारलेले, आम्ही काय करू. काही नाही म्हणला, मला कंपनी सुट्टी देत नाही, सगळं तुमचं तुम्ही करून घ्या. दिवसाला ₹1,00,000 म्हणजे महिन्याला 50 लाख रुपये पगार, कोट्यावधी रुपये पगार, काय करायचं सांगा. ठीक आहे म्हणले, 12 दिवस झाले. 12व्या दिवशी फोन केला, अहो तुम्ही अस्थि विसर्जनला तरी येताय का. पोरग्यानं सांगितलं, काय असेल ते तुमचं तुम्हाला पैसे पाठवतो, अस्थि पण तुम्हीच विसर्जन करा. झालं, कालांतरण आहे गेली. एक 5-6 महिन्यानंतर बाप ही मरण पावला. त्या वृद्धाश्रम मधल्या माणसानं फोन पुन्हा केला त्याला, साहेब तुमचा वडील गेलेला आहे आणि तुम्ही येताय का. काय करू आम्ही. काही नाही म्हणला, हे बघा मला कंपनी सुट्टी देत नाही, तुमचा बाबाचा अंत्यविधी करून घ्या. तोही अंत्यविधी झाला, त्याला वेळ मिळाला नाही. 12व्या दिवशी पण फोन केला, अहो अस्थि विसर्जन करायचं आहे, दसपिंड करायचे आहे. कशाचं काय म्हणला, तुम्हाला किती पैसे पाठवायचं सांगा, तुमचं तुम्ही करून घ्या. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, ही कलियुग आहे. माणूस पैशाच्या मागायला लागलाय. नीती, चारित्र्य, संस्कृती, मर्यादा
या चारही गोष्टींचं उल्लंघन झालं. नको आहे महाराज, मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भगवंतानं दिलेलं तुम्हा आम्हाला जे शरीर आहे महाराज, आपण कोण आहे, कुठं जाणार आहे याची जाणीव करून घेऊया. आणि खरी सेवा कोणाची असेल तर आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकानं कोणाची सेवा केली? आई वडिलांची सेवा केली. तशी तुम्ही आम्ही आई वडिलांची सेवा करूया. तिथे देव आहे महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भगवंताची सेवा करत अखंडात राहूया. आणि याजसाठी केला होता आता शेवटचा दिस गोड व्हावा. बोलणं इथं थांबवतो. कृष्ण परमात्म्याच्या लीला सांगतो, कारण तिकडं तू जाऊन खोचकाय लागलाय मला, कारण मागं होता त्यामुळे काय दिसत नव्हतं, तिकडनं जाऊन खोचकाय लागलाय. ठीक आहे बाबा, 11 पावणे 11 सव्वा 11ला आरती करतो. अर्ध्या पाऊण तासात कृष्ण परमात्म्याने केलेल्या लीला फक्त सांगतो आणि सेवा संपवतो. एक 2-3 दृष्टांत देतो कृष्ण परमात्म्याने केलेल्या लीला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण मम्मा घरी आनंदल्या रडणारे. कृष्ण परमात्मा जन्माला त्या यशोदेच्या घरी आहे. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. बघा, त्या पण विश्वाच्या मायबापानं एकाच्या उदरीला आणि आला दुसऱ्याच्या घराला, दुसऱ्याच्या उपयोगाला आला. बघा, आलाय बरोबर. त्या गवळणी सगळ्या मोहित झालेल्या आणि त्या कृष्ण परमात्म्याचं कधी एकदा मुख पाहिल, डोळ्यानं कृपा दृष्टी निहाळीता, कधी त्या कधी कधी बघत. सगळ्यांचं आनंदी आनंद वातावरण आहे. त्यावेळीची अशी परिस्थिती होती, पहाटे उठायचं आणि दरिता कांडिता. त्या कृष्ण परमात्म्यानं त्या गवळणी सगळ्या बघून यायच्या, जायच्या, याच्या आणि बघितल्यानंतर त्या कृष्ण परमात्म्याला काय काय वर्णन करायचं. हो, तो कृष्ण कसा आहे? बाळस गुणगुणाचं, बाळस गुणगुणाचं, काय त्या गवळणीचं वर्णन करायला लागल्या. त्या गवळणी काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी. यशोदे म्हणायला लागली, अगं काय नारी नो, काय त्या कृष्ण परमात्म्याचं तुम्ही वर्णन करताय? बाळ दिसतय गोजीर आनंदी. बघा किती आनंद झाला असणार आहे सांगा त्या गवळणींना. आणि मग त्या गवळणी घरी यायच्या, त्या कृष्ण परमात्म्याचा दळीता कांडिता जेविता बैसता त्या कृष्ण परमात्म्याचंच फक्त ध्यान नामस्मरण चिंतन त्या गवळणी. आणि बघा हा कृष्ण परमात्मा लहानाचा मोठा झाला, लहानाचा मोठा झाला. कृष्ण परमात्मा रांगायला लागला, रांगायला लागला. रांगत 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 हळूहळू गल्लीमध्ये खेळू लागला, बागडू लागला, खेळू लागला. आणि मग कृष्ण परमात्म्यानं गल्लीमध्ये आपल्या माहित आहे लहान लहान लेकरू खेळत असतात, तसा कृष्ण परमात्मा खेळायला लागला. आणि कृष्ण परमात्म्यानं सवंगडी गोळा केलं. आणि त्यावेळेला सवंगडी गोळा करून कृष्ण परमात्मा खेळायचा. विटी दांडू लघुऱ्या चेंडू. आणि काय कुठला खेळ बाळानो? आता उठतय सुटतय, घेतय बॅट आणि पळतय, खेळायला हो. मला सांगा क्रिकेटचा जन्म कुठल्या देशात झाला?
माहित आहे का? परवा मी एका गावात कीर्तनाला गेलो आणि त्या पोरग्याला विचारलं क्रिकेटचा जन्म कोणत्या गावात झाला? कोणत्या गावात झाला? कोणत्या देशात झाला? माहित आहे का? माहित आहे का? सांग ना. गाई गोपाळ यमुनेच्या काठावरती खेळायचा. त्या गवळणी बघायच्या कसा कृष्ण परमात्मा खेळतोय. मी त्या कीर्तनाला गेल्यानंतर त्या पोरग्यांना मुलांना विचारलं, बाळानो क्रिकेटचा जन्म कुठं झाला? ती एक म्हणलं इंग्लंडला झाला. शाबास वागा म्हणलो, तुझं भाग्य आहे भारत देशात जन्माला आला. क्रिकेटचा जन्म माहित नाही. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने खेळलेला लगोऱ्या, चेंडू, विटी दांडू आणि त्यावेळेला फळी चेंडू हा विषय होता. काय होता त्यावेळेला? फळी आणि चेंडू. कृष्ण परमात्म्याने खेळलेला खेळ आहे. आता उठतय सुटतय सकाळी 7लाच बॅट खांद्यावर घेतली जाते का? कृष्ण परमात्म्याने केलेला खेळ आहे तो. मला सांगण्याचं तात्पर्य एवढा आहे की तो कृष्ण परमात्मा खेळायला लागला. आणि मग एक दिवस असं झालं, वरद्या वाकुड्या पेंद्या सुदाम्या, वरद्या वाकुड्या पेंद्या सुदाम्या ही सगळी सवंगडी घेऊन माझा कृष्ण परमात्मा खेळायचा. एक दिवस बसता बसता मीटिंग झाली. कृष्ण पेंद्या म्हटला भूक लागली लय देवा. सगळं गोपाळ म्हणलं देवा आता खेळलोय, खूप खूप खेळलोय, भूक लागली. कृष्णा काय करायचं? काही नाही म्हटला कृष्ण परमात्मा, फक्त एक करा, मी सांगतो तसं करा. काय करा मग? थांबा म्हणला. कुणा कुणाला भूक लागली? देवा सगळं पोट रिकामं झालंय, देवा लय भूक लागली. ठीक आहे म्हणला, मी सांगेल ते करायचं. ठीक आहे. कृष्ण परमात्मा गेला, एका गवळणीच्या घराच्या जवळ गेला. आता म्हणला मोठं वाड, त्यावेळेला मोठं वाड, एकच दरवाजा, सगळ्या घराला एकच दरवाजा. जायचं कुठनं? एवढं मोठा दरवाजा की त्याला एवढं मोठं कुलूप. आता फोडायचं कसं? जायचं कसं? भूक तर लागली. सवंगड्यांनी सांगितलं कृष्ण परमात्म्यानं, थांबा मी सांगेल कसं करायचं. काय नाही, कृष्णानं सांगितलं डोळं बंद करा. डोळं बंद करा म्हटल्याबरोबर माशीचं रूप सर्वांना दिलं आणि माशीच्या रूप घेऊन त्या गवळणीच्या घरात शिरले. शिरल्याबरोबर आत गेले, पुन्हा रूप घेतलं, उभा राहिलं आणि मातावरती शिंकेला मेले दुरी. त्यावेळेला शिंके असायची, एका दही, एका तूप, एका लोणी, त्यावरती ते ठेवलेलं असायचं. आणि मग आता काय करायचं? काही करायचं नाही. आपण जो दही अंडी उत्सव साजरा करतो, कुठला? कृष्ण परमात्म्याचा जो श्रावण महिन्यातला, तो कृष्ण परमात्म्यानं एकावरती एक उभा राहून तेव्हा कृष्ण परमात्मा खेळलेला आहे. तो खेळ आतापर्यंत इथं आलेला आहे कलियुगात. त्यावेळेला सर्वांना गोपाळांना उभा केलं आणि मग एकावर एक उभा राहिले. शेवटी कृष्ण परमात्मा वरती उभा राहिला. मग आता खायचं कसं? आता खाणार कसं? हात सोडावं तर कृष्ण वर्ण पडणार,
काय करावं काय नाही. मग ते कोपर, ह्या कोपरानं काय करायचं, वर्ण कृष्णानं पडलं. काय पाहिजे गोपाळांना विचारायचं, दूध पाहिजे का, नाही दही पाहिजे का, लोणी पाहिजे का. मग तू एक एक माठ फोडायचा, होल पाडायचं, त्यातलं खाल्याला कृष्णानं सेवन केलं की त्या गोपाळाने या हातानं असं टाकायचं आणि पोट भरायचं. पोट भरलं, वाहतीच्या धारा घ्यारे दी. हा वाहती त्या धारा या हे दोरी कोपरा, त्या कोपरानं चाटायचं आणि मग झालं. पोट भरलं का, भरलं म्हणलं की पुन्हा त्या माशीचं रूप कृष्ण परमात्म्याने सांगितलं, डोळं बंद करा की माशीचं रूप घेतलं की बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर असं ठरलं, एका गवळणीच्या घरात चोरी झाली. आपल्या गावात राधानगरीचं जर चोरी झाली खालच्या गलीला, तर क्षणात वरच्या गल्ल्या कळतं अमुकांच्या घरी चोरी झाली. तसं त्या गवळणीच्या घरात चोरी झाल्यावरती सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, चोरी झाली चोरी झाली, कुणाच्या घरी, तर अमुक गवळणीच्या घरी चोरी झाली. ठीक आहे, मग आता चोर पकडायचा कसा, हा विषय झाला. मग पुन्हा श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा खेळायला गेले सगळे सवंगडी घेऊन. चोर गावला नाही बर का, ते विश्वाच्या मायबापाने केलेली चोरी. आणि मग एक दिवस असं झालं, पुन्हा गोपाळ म्हणले, सर्वजण सवंगडी म्हणले, देवा परत भूक लागली या देवा, आणि पुन्हा एकदा काहीतरी द्या ना खायला, चला म्हणला. आणि त्यामध्ये एक गोपाळ एवढा महाकाटून होता. गल्लीमध्ये एखादा पोरगा असते बघा, असतं का नाही, कायम काहीतरी खोड्या काढत असते. खोड्या काढत असताना म्हणते बघा, समोर भांडणं केली की तिची आई म्हणते, बघ सांग तुझ्या पोराला, बघील तेव्हा त्या पोराची मजा करते. ठीक आहे म्हणे, ठीक आहे ठीक आहे. झाल्यानंतर तो पेंड्या जो होता, तो महाकार्टून होता. कृष्ण परमात्मा म्हणला, चला तुम्हाला सगळ्यांना भूक लागली का, होय भूक लागली, चला चला म्हणल्यावरती चला. एका गवळणीच्या दारात गेले आणि डोळं बंद केलं. डोळं बंद केल्यावरती आज सहज गेली खालं, भरपूर सगळं गोपाळाने खालं. आणि ते पेंड्या जे होतं ते महाकार्टून होतं. ते म्हटलं, कृष्ण परमात्म्या आम्हाला नेतोय तरी कसा ह्यो. म्हणून त्या कृष्ण परमात्म्यानं सर्वांना म्हणला, डोळं झाका. डोळं झाका बरोबर त्या खापरीच्या फटीतनं सगळी बाहेर आली. आणि पेंड्या होतं ते मागं राहिलं. पेंड्या मागं राहिला आणि त्यानं काय केलं, निम्म डोळं उघडं ठेवलं आणि निम्म झाकलं. झाकल्याबरोबर काय झालं, निम्म खापरीच्या फटीतनं बाहेर आलं आणि निम्म खाली राहिलं. पाय खाली रोळायला लागलं. आवाज कशाचा झाला म्हणून ती गवळण लगेच उठली. उठल्याबरोबर बघती तर हा प्रकार, मला सांगा, चोर गावलाय. ग बसल का, लगेच बिगी कोपऱ्यात गेली आणि मुसळ होतं, मुसळाला इडी होती, घेतलं त्या मुसळाने बडा खाल्लं, बडवाय चालू केलं. ते होतं चोचरं होतं. बरोबर म्हणलं, कृष्ण दादा, अगा कृष्ण दादा मला ह्यातनं वाचव. अरे वाचव काय, तू डोळं का उघडं ठेवलं तर. खाल्लं, वडपण पाय चालू केल्याबरोबर म्हणला, काय करू नकोस म्हणला, पुन्हा डोळं बंद कर. डोळं बंद कर म्हणल्यावरती पुन्हा पेंड्या बाहेर आला. आणि मला सांगा, चोर गावलाय. ग बसतील का ह्या गवळणी, कारण दुसऱ्यांदा चोरी झाली. मग बघा, त्या सगळ्या गवळणी एकत्र गोळा झाल्याने त्या यशोदेकडे गेल्या. यशोदे, ह्यो तुझा कृष्ण दिसतोय, ह्यो एवढासा दिसतोय तुला, खोड्या किती करतोय. आणि मग त्यातल्या एक दोन गवळणी होत्या, लय वाढ होत्या हो. एक म्हणली, बघ तुला वाटतंय ना चोरी करत नाही, उद्या तुझ्या पोराला धरून आणतो का नाही बघ. एक जरा त्याच्यात दुसरी होती, अगं काय बोलतीस, तुझं पोरग असलं हे चोऱ्या करतय आणि नाही बोलतीस. ठीक आहे, कृष्णानं हळूच खिडकीत वाकून बघितलं, कोण बोलत्यात. कृष्णानं डोकावून बघितलं, असं कुठली बोलतीया. ठीक आहे म्हणला. दुसऱ्या दिवशी गेला आणि त्या घरात काय केलं, तुझ्या घरात एकटाच कृष्ण परमात्मा शिरला आणि खालं दही दूध सगळं काय खालं आणि त्या गवळणीच्या हळूच तोंडाला लावलं. तोंडाला एवढ्या सासू उठली बघतीया, अगं काय दही दूध माठ सगळं रिकामं झालं, कुणी खालं. कृष्ण म्हणला, हे बघ तुझ्या सुनेनच खाल्लं.
तोंडाला बघ तिच्या, माझ्या तोंडाला. तिची खोड तिथं मोठली. लई बोलतीस काय? पुन्हा दुसऱ्या गवळणीचं लेख लई बोलती. ती म्हणत होती बघ तुझ्या कृष्णाला धरतो का नाही, धरून आणतो का नाही बघ. ठीक आहे म्हणला कृष्ण परमात्मा, लई बोलती काय, बघतो तुला म्हणलं. कृष्ण परमात्मा दुसऱ्या दिवशी पहाटचा गेला उठून आणि काय केलं माहित आहे का महाराज? गेला तो गेला, मायबाप आत गेला आणि दही दूध खाल्याबरोबर कृष्णाच्या हाताला धरलं. कोणी? त्या गवळणी. गावला म्हणली चोर. बिगी बिगी बाहेर आली, दरवाजा उघडला. फरफटत फरफटत गलीतनं कुणाच्या घरला निघाली? यशोदेच्या घरला निघाली. कृष्ण परमात्म्याला हळूच सगळी गोळा झाली. तर मालक सुद्धा तिथं जन्माला जमा झाला. का? यशोदेच्या घरला जायला. तुझा कृष्ण असा आहे, खोड्या करतोय, चोऱ्या करतोय. ती गवळण पुढं तरारा वडा लागली कृष्णाला. हळूच कृष्ण परमात्म्यानं काय केलं माहित आहे का? हळूच आपला हात काढला आणि तिच्या पतीच्या हातात हळूच हात दिला आणि कृष्ण परमात्मा बाजूला झाला. हिनं मागा कुठं बघितलंय, तू कुणाला धरलंय? ही आपली यशोदेच्या दारात गेली. यशोदे, आता तुझ्या कृष्णाला धरून आणलंय. कृष्ण परमात्मा पाठीमागच्या दाराने घरात ही बघतीया आणि म्हणली यशोदे अगं बाहेर ये, बाहेर ये, चोर आणलाय पकडून. बघतीया अगं कुठं आहे चोर? ह्यो बघ म्हणल्यावर पाठीमागं बघती तर आपला पती. बघितल्या बरोबर पांबावर गेली कृष्ण परमात्म्या आणि बघा आत्म वाकून बघतोय. तर एक गवळण म्हणली अगं खरंच चोऱ्या करतोय. जरा काळगुंड होती, भोजन अशी तुला लय मोठी होती. म्हणजे बघ उद्या नाही तर तुझ्या कृष्णाला मी पकडून आणलं नाही तर नावाची अमुक अमुक नाही. ठीक आहे. कृष्ण परमात्म्याने हळूच बघितलं. कुठली बघती? ठीक आहे म्हणले. झालं. परत कृष्ण परमात्म्यानं काय नाही. रात्र झाली आणि या कृष्ण परमात्म्यानं त्या गवळणीच्या घरात हळूच शिरला. हळूच शिरल्याबरोबर ही झोपली होती गवळण आणि पती सुद्धा मालक झोपले होते. यांनी काय केलं माहित आहे का महाराज? पतीची वेणी आणि दाढीची गाठ मारेली. या कृष्ण पहिली आली धावोनी, पहिली आले धावोनी, येणे बाई काय केले कृष्ण परमात्मा गेल्याबरोबर पहाटे उठल्या गवळणी. उठल्यानंतर त्या गवळणी उठल्या, निघाल्या दही दूध विकायला. ज्या वेळेला दही दूध विकाय जायच्या महाराज त्यावेळेला मोहित झालेल्या त्या गवळणी त्या विकायला गेल्यानंतर दही दूध घ्या विसरल्या. गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गोपाल घ्या. हरिले माझे हरिले चित्त भारवित विसरल्या. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा कौतुकी. त्या गवळणी मोहित झालेल्या पहाटे
उठल्या बघत्यात तर अमुक वळणीचं दार उघडलं नाही. ही उठली पहाटे 3 वाजता उठल्या बरोबर तिच्या विणीला इसका बसल्याबरोबर म्हणली म्हाताऱ्याला, हे म्हाताऱ्या तुझं वय आहे का माझं विणी म्हणायला? तो म्हणायला लागली, अहो तुम्हाला कळतंय का नाही? तो म्हणायला लागला, तो गोपाळ म्हणा, अगं तुला कळतंय का नाही? हे वय आहे का तुझं माझी दाढी म्हणायला? बघतात तर हा प्रकार काय झाला, गाठ मारलेली. मग गाठ मारलेली आता काय करायचं? ती गाठ सोडायची तरी कशी? हा बिचारा बारका, ही जरा मोठी गवळण. आता मग काय कशी तरी रात्रीची उठली. बघत्यात तर काय लाईट त्यावेळेला होती का? नव्हती. बघत्यात तर अंधार. मग ते सुटताही सुटेना. दोघांनी सोडायचा प्रकार केला तरी ती गाठ काय सुटेना. आणि मग बघा ते काय झालं, ती म्हणली आता असं करूया, या गाठ जी आहे ती गाठ कापूया. कापताही कापेना. कृष्ण परमात्म्याने मारलेली गाठ त्याला कापायचा प्रयत्न केला तरी कापताही कापेना. मग म्हणली आता काय करूया, एवढं माझ्या बाबानं किडनीक शॅम्पू लावून एवढी मोठी केस लांबडी केल्या, पेटताही पेटेना. बिचारा म्हटला माझी दाढी पेटली तर पेटू दे, खरे एकदा काढी ओढून बघूया. पेटताही पेटेना. मग आता काय झालं, 5 वाजलं, 5:30 वाजलं, सगळ्या गवळणी निघून आल्या. आता जायचा दूध विकायला म्हणून एकीनं दरवाजावर हात मारली, दारावर थाप टाकली. बघत्यात तर हा प्रकार बघितल्यावर त्या एका गवळणीच्या लक्षात आलंय, अगं त्या यशोदेच्या दारात जाऊन काय म्हणत होतीस? तुझ्या कृष्णाचं दाखवितो, त्याला धरून आणतो, चोऱ्या करतोय, असा करतोय, खोड्या करतोय, लय मोठ्यानं बोलतीस. त्या गवळणीच्या लक्षात आलं हे कुणी नाही केलं तर कृष्ण परमात्म्याने केलंय. मग काय करायचं म्हणली, काय नाही तर ही जर गाठ सोडायची असं त्या कृष्ण परमात्म्याकडे जावं लागल, त्याच्याशिवाय गाठ सुटणार. मग मला सांगा, हळूहळू घरातनं कशी तरी बाहेर आली आणि तिची जरा उंच होती गवळण आणि हा बिचारा जरा गोपाळ बारका होता. ती वाकून चालायची. एकदा असा इसका मारला गाडीला रस्ता बसायचा. कसं तरी ती निघाली, त्या गल्लीतनं खाली निघाली आणि सूर्योदय आला होता, प्रकाश पडला होता आणि यशोदा दारामध्ये सडा समर्पण करायला लागली होती. कृष्ण परमात्मा येऊन दारावरती बसला होता. कृष्ण दारावर बसला होता आणि बघत्या गल्लीतनं वाकून बघितलं, आये कृष्ण सांगायला, आये अगं एवढी माणसं कुणाची वरात आहे, कुणाचं लगीन झालेलं? अरे भाड्या म्हणजे मुर्द्या, कुणाचं लगीन बिगीन काय नाही, कुठं तरी निघाली असतील, नाही तुझी काय? आये अगं नाही ग, लई माणसं आहेत. रस्त्यानं चालत मध्ये आली आणि बघा या कृष्णाकडे यशोदी आली, सगळे बघायला लागली आणि सांगितलं, हात जोडलं आणि सांगितलं, खोड्या नको करू माझे बाबा. तेव्हा सांगितलं त्या कृष्ण परमात्म्यानं त्या विणीवरती आणि दाढीवरती नुसती नजर टाकली. नजर टाकल्याबरोबर त्या विणीची दाढीची गाठ सुटली आणि मग ते यशोदेला सांगायला लागली, खोड्या नको करू माझे बाबा. हात जोडायला लागली, कृष्णा खोड्या करू नको. मग काय कर, काही करू नको, घे काठी हातामध्ये काठी आणि जा त्या वनात गाई चारायला. मग तो कृष्ण परमात्मा सगळ्या सवंगड्यासनी घेऊन त्या गाई चारायला जात होता. त्यावेळेला त्या गाई चारत होता. आपण पुढचं काही भरपूर बोलायचं आहे, माझं घड्याळाकडे लक्ष आहे, इकडचा माणूस इकडं गेलाय, त्यामुळे ते म्हणतोय लवकर आटी. आता मधली चाल घेऊया आणि मग राहिलेलं मधली चाल मारा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळच्या सुखा
किती जरी बैल पळाली तरी एकसारखा दौड सुटे ना हो. असो, लय काही वेळ घेणार नाही, कारण तो डोळा मारायच्या आधी सपोर्ट टाकला. लक्षात आलं का? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का? त्या गोकुळातल्या सुखाचं अंत नाही, पार नाही, कृष्ण परमात्म्याने केलेल्या लीला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, ते भूतकाळातलं आहे, कृष्ण परमात्म्याने केलेला अवतार आहे. तसं कलियुगामध्ये आपण काय करावं? या कलियुगामध्ये काय करावं? तर त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं. त्या कोणत्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं? आता कलियुग आहे महाराज. अशी एक वस्तू तुमच्या आमच्यामध्ये आहे, सगळ्यांच्याकडे आहे बर का. पहिलीला पोरगा असलं तरी पण त्याच्याकडे आहे, तुमच्या आमच्याकडे पण आहे बर का. हसू नका. सगळ्यांच्या खिशात, सगळ्यांच्या हातात, जिथं जाईल तिथं तू माझा सांगाती. बाथरूम मध्ये नेते, संडास मध्ये नेते का नाही? ते सांगाती झाले, सांगाती. एक अर्धा तास तरी रेंज गेली. किती? अर्धा तास राहू, 10 मिनिटं जरी रेंज गेली महाराज, तरी ती येडं पिसवत, येडं पिसव. कुठं स्टेटसवर, कुठं व्हॉट्सअपवर, कुठं काय वर, नगो नगो ते बघते हो. चांगलं बघावं, काळाची गरज आहे, वापरावं नाही असं नाही बरं. एकाचा संसार उद्ध्वस्त झाले एवढ्याशा खोक्यानं, एवढ्याशा घटस्फोटापर्यंत, कोर्टाच्या पायऱ्या झिजवीस तोपर्यंत कशानं वाटू लागलं? कशानं? नुसतं हेच घेते हातात, काम करीना, धंदा करीना, काय करीना, आणि मग ते माझं लगीन घेईना. तुझं लगीन होईल कशानं? तू नुसतं रात्र दिवस मोबाईल मध्ये जाय, काम करीना, काय करीना. शेतात गेलं, पाणी लावलं की झाडाच्या सावलीत जाऊन बसते, सगळं बघित बसतंय, पाणी गेलं ना तिला. सांगायचं तात्पर्य एवढा आहे, वापर असावा, वापर करावा, काहीतरी त्याला मर्यादा आहे. समुद्र जायचं का ना संडावी, समुद्र रेखा नोलंडावी, पर्वती पैसे का ना संडावी, समुद्र शेषाने वृत्ती वाहावी ही आज्ञा माझी. त्या समुद्राला सुद्धा भगवंतानं आज्ञा घातली, या रेषेच्या बाहेर येऊ नको. त्याला पण वाटतंय जास्त पाप झालं किती सुनामी लाटेसारखं करतोय, बिल्डिंगच्या बिल्डिंग आत नेतोय. त्याला वाटलं पाप नाही झालंय की ते म्हणतंय कोरोना मीच आहे, कोरोना मीच आहे. काय काय अवस्था झाली, नशीब वाचलोय तुझ्या आम्ही, त्यानं वाचवलंय. आणि खरोखर तेच नामस्मरण चिंतन करूया. वापरा, नाही वापरू नकोस असं म्हणत नाही मी, वापरा, परंतु काही तिला मर्यादा आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे,
कलियुगामध्ये आपण जन्माला आलोय. राहिलेलं आयुष्य माहित नाही महाराज. 40 कधी झाली आमची, 40 वलांडली महाराज. ते आपण भगवंतानं लय मोठं हे केले, उपकार केले. त्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला 3 लेटर सोडल्यात. किती सोडल्यात? 3 मिसड कॉल. पहिला मिसड कॉल कुठला येतो माहित आहे का? सांगू का महाराज? केस पिकाय लागली की समजायचं या भगवंतानं पहिलं लेटर पाठवलंय आपल्याला. पहिला मेसेज दिलाय, तुझी केस पिकली म्हणजे पहिलं लेटर तुला आलंय. हे काळ करते. पहिलं लेटर आलंय, पहिला मिस कॉल आलाय, केस पिकल्या. दुसरा तोंडातलं दात पडायचं चालू झालं की समजायचं दुसरा मिस कॉल आलाय आपल्याला. खायला येत नाही, आज जाईत नाही, समजायचं देवानं दुसरं लेटर पाठवलंय. आणि तिसरं त्याच्या हातात आहे राम नाम. अरे आता होता म्हणला मोठीचं बटन मारतो. असं काय झालं? काय झालं नाही, अटॅक आला. अटॅक म्हणजे तेनच काढलाय. त्याच्यात हातात आहे, तुमच्या आमच्या हातात काय नाही. मला माहित आहे का मी मांडुकलीला जाईल आता? नाही हो. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार भोग भोगायला लागतात. देवाधिकांना सुद्धा चुकला का? चुकलं नाही. श्रीराम प्रभू ज्या वेळेला सोबत होते, लक्ष्मणाला बाण लागला महाराज, लागला का नाही? देवाला सुद्धा भोगावं लागलं. तुम्हा आम्हाला का भोगावं लागणार नाही? आम्ही म्हणतोय मी कीर्तनकार आहे, भजन करतोय, टाळ वाजवतोय. माझ्यावर सांगतोय बरं का, हे लय फुगतोय हो. कीर्तनला गेलं की एक वर्षी, गेल्या वर्षी सांगलीला गेले, सांगलीला कीर्तनला. तुकाराम बीजे दिवशी महाराज भोग भोगावंच लागत्या, चुकत नाही. कर्म रे कारे कर्म रे कारे तळेना बाण लागती जगत जीवना शोकी गेल्या गोपाळ रंगना. हे नारायणा प्रारब्धे चुकलं नाही. माझं सांगायला लागलं तुम्हाला. हे कीर्तनला गेलं, हे काय धड आहे होय? जाताना आपली गाडी कोल्हापुरात लावली आणि ही शायनिंग मारायला सासरीची गाडी जिपूटर घेऊन गेलं. जिपूटर घेऊन गेलं सांगली जिल्ह्यात कुरळ गावात. गेलं ते गेलं. तुकाराम बीजीचं कीर्तन झालं महाराज आणि घरला निघालं. हे धड तरी जावं का नाही? निघालं महाराज, हात जोडलं सगळ्यांनी. महाराज येतो म्हटलं, निघालं. हे निघालं ते निघालं आणि वाटेमध्ये बघा निगवे गाव आहे. निगवे गावात येत असताना वाटतनं गाडी अगदी सुलभ होती. 2 मुलं आडवी आली. आडवी आल्यावर काय केलं, ह्याच्या बाला माहित कुठं कुठला ब्रेक मारल्या गाडी थांबती. मारल्याबरोबर महाराज उजव्या पायाचा ब्रेक मारल्यावर पुढचा ब्रेक जास्त लागल्यावर गाडी फिरली. गाडी फिरल्याबरोबर काय झालं, हे पडलं खाली आणि पाय झाला असा. पाय झाल्यावर असं झाल्यावर काय झालं, गाडीचा बोजा त्या पायावर पडल्यावर येऊन पायच मोडला. पाय मोडला महाराज. गेलतो कुठं? कीर्तनला. मग आम्ही म्हणायचो देवा तुझ्याकडे आलतो, पाय मोडला तर तुझं बघ. आम्ही सांगितलं नाही देवाला, देवा तुला सोडणार आहे का? सोडणार नाही. किती पण आपत्ती आण. तुझ्या संग आमचं काय झालंय? तुझं मंगळसूत्र घातलंय, तुला सोडीत का? सोडणार आहे? सोडणार नाही म्हणून सांगितलं देवाला. पाय मोडला झालं, त्यातनं पण सरळ उभा राहिलं. जरी पाय मोडला, एवढं मोठं प्लॅस्टर पायात, तिकडं जायचं कीर्तनाला पायवडीत घेऊन जायचं. महाराज थांबलो म्हणून आपण इथं आता उभा आहे. एवढी मोठी पायात सर आहे तरी ती दुखती का? कीर्तनात नाचते तरी दुखला. घालो निया भार राहिलो निश्चिंती निवडले संती विडंबासी. तो आहे म्हणून आम्ही आहे. या शाशीशाचा वाटावर जो आत बाहेर जातो, याच्यावरती त्याला बसवलाय. तोच तारणारा, तोच मारणारा. फक्त विश्वास पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. दास व्हायला पाहिजे म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे. भोग भोगायला लागते. चुकते का? कुणालाही चुकलं नाही. फक्त एकच मार्ग असा आहे, नाम सारावे चिंतनी किंवा नाम घेता नलगे मूल. नाम मंत्र नाही खून. 2 अक्षराचे काम
उच्चारावे राम राम. त्या भगवंताचं ओखानं नामस्मरण चिंतन गावं हा एकच साधन आहे. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणी करती कथा घाती गाणी. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आला जोळा मारायला. कुमार छंदे मन गोविंदे बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. खरोखर थांबतो इथं आणि खरोखर वेळ लागतं. मे महिना आला की ते कधी कासारवाडीला जाईल महाराज. हे सुख नाही कोटे. सुख असं आहे का स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यू किंवा फक्त एवढंच करूया. 365 दिवसापैकी 365 दिवसापैकी 3 दिवस याला देवाकडे वेळ नाही. किती दिवस? 3 दिवस. हो ती म्हणते माझं पाण्या माझी मस्त धारच दिस नाही. अजिबात वेळ नाही म्हणते. फक्त एवढंच करूया. इथं आल्यानंतर जे सुख समाधान आहे तिथं कुठेही मिळत नाही. हे एकच साधन आहे. या जन्ममरणातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. आणि मग ते कुठं आहे नाम? या साधू संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. कुठंही सुख नाही. या जन्म मरणातून मुक्त व्हायचं असेल तर हे एकच साधन आहे. फक्त भगवंताचं नाम. आणि हे नाम कुठं असतं? देव पाहायचा असेल तर देव पाहायचा असेल तर कुठं पाहावा? माझ्या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. किंवा माझ्या भक्त गाती देते नारदानी वाचेते. बलिया माझा पंढरराव रात्री होताना पुंडलिकावर हरी विठ्ठल केल्यावरती आपल्यात एक भगवंतानं कानी तुका म्हणे छंदे. छंद एकदा भगवंताचा लागला. मन मोहिले गोविंदे. यामध्ये भगवंतानं तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये एक रिमोट कंट्रोल बसवलाय. रिमोट कंट्रोल. कोणता रिमोट कंट्रोल असेल तर यामध्ये एक मन आहे. ते काय तुमच्या आमच्यामध्ये सर्वांना मन आहे. ते मन काय कुठं लावावं? त्या भगवंताच्या मनात. इथं बसलोय तर घरात म्हणते दाराला कडी लावली नव्हती. पोरग काय करते कुणास ठाऊक. का कुत्री काय घेऊन जात्या कुणास ठाऊक. हाय कुठं? मंदिरात. लक्ष कुठं आहे? मन कुठं आहे? घरात. तसं त्या मनावरती तुम्ही आम्ही विजय. मनात येते धाव घे. याच मनाला सांगायचं मनात येते धाव घे राहे विलोपाचे पायी. किंवा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे माहेर. म्हणून मन मना मद भक्तो मध्याजी माम नमस्कार. किंवा तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मद एकांते. म्हणून त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला जे दिलेलं मन आहे त्या मनावर एकदा विजय मिळवला की आपलासा देव झाला. म्हणून ते मन जे आहे कसं आहे? अंतर्मन आणि बाह्य मन दोन मन आपल्याला आहे. एक हित असतंय एक शेतात असतंय. आता हित आहे परंतु पंढरपुरात जाते म्हणून सगळे गुरुवरी दादा ते सगळे असतील. तुम्हाला काय सांगतात? पुंडलिकावर हरी विठ्ठल तुमच्यासाठी असते. क्षणात पंढरपुरात जाते. पुंडलिका बशी जाते. क्षणात राहुलात पांडुरंगाच्या चरणावरती येते. क्षणात त्या आळंदीला जाते. माऊलीच्या चरणी तुकोबरायाच्या चरणी क्षणात पुंडलिकावरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम क्षणात बोलतोय. म्हणून त्या मनावरती तुम्ही आम्ही विजय मिळवणे हे काळाची गरज आहे. म्हणून तुका म्हणे छंदे. छंद मन मोहिले गोविंदे. कशाचा छंद असावा? उठलं सुटलं मोबाईलचा छंद नसावा. उठलं सुटलं की ते रात्रीच म्हणते किती मेसेज आल्या तेच किती जणांनी बघितल्या. उठलं की तेच छंद आहे त्याला. मोबाईलचा छंद आहे कलियुगात. अहो आमच्या गावाचं सांगू का तुम्हाला? नको सांगायला. नको 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 नको. तुमच्या पण गावात तीच परिस्थिती असणार आहे. गावात 70 पोरं आहेत. किती पोरं आहेत?
70 पोरं आहेत. पुरी कुठल्या आणायच्या? 70 पुरी आहेत. मी तर सांगतोय बाबा नो, आता तुम्ही मोबाईल मध्येच बघा, मोबाईल मध्येच पुरी बघा आणि झोपा निवांत तुमच्या खाली घेऊन. बिकट अवस्था आहे महाराज, बिकट अवस्था, लई बिकट अवस्था आहे, लई बिकट अवस्था आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की कोणत्या या मनाला छंद लावा. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बालकृष्ण नंदा घरी आनंद नरनाथ परवानगी आलेली आहे. इथं थांबतो आणि खरोखर काल्याचा आपण घ्यायचा आहे का? सर्वांनी काला करायचा. कृष्ण परमात्म्यानं त्यावेळेला जो काला केला, आपल्याला पंढरपूरला जायला वेळ मिळत नाही. पंढरपुरामध्ये जो काला होतो तो वाळवंटाला चंद्रभागेच्या काठावरती, यमुनेच्या काठावरती तो कृष्ण परमात्म्याने केला. तोच काला कलियुगामध्ये गोपाळपूरला पंढररायाच्या चरणी होतो तेव्हा वाळवंटाला होतो. तिथं जायला वेळ मिळत नाही तुम्हाला आम्हाला, म्हणून तुमच्या आमच्या गावात आणून ठेवला. तरी म्हणतोय मला वेळ नाही. तुला वेळ गावाची स्मशानात गेल्या वेळ गावायचा. बरं असो, 3 दिवसापैकी कीर्तनला म्हणते वेळ नाही, जेवाय वाढायला म्हणतोय वेळ नाही. बाबा राहू दे, शेवटच्या दिवशी प्रसाद खायला तरी ये, दिंडीला तरी ये. दिंडी का काढावी? दिंडी का काढण्याचं एक तात्पर्य असं, दुःख, दारिद्र्य, पाप, ताप या सर्व गोष्टींचा नाहीनाट होतो. म्हणून दिंडीला सर्वांनी, आता दिंडी निघणार आहे, सर्वांनी दिंडीमध्ये सामील व्हा. आणि जरी गावात कोण राहिला असेल बाबा तरी ये, आता प्रसाद आहे शेवटच्या दिवशी, शिरा तरी खायला ये, ते तरी पुण्य पाजून घ्या. आबा सांगायचे, जरी या मांडवावर कावळा जरी गेला तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही आम्ही पामर उद्धार 100% उदार तो हरी ऐसी कीर्ती म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बालकृष्ण नंदा घरी आनंद झालेली सेवा पंढरीश परमात्मा चरणी, माऊलींच्या चरणी, सर्वांच्या चरणी हात ठेवून सेवेला पूर्ण विराम देतो. काही अल्पशा बुद्धीनं माझा वाईट शब्द गेला असला तर माझा मला परत करा. खरोखर माझं मी भाग्य समजतो, कारण शिंदे महाराज आमचे कीर्तनाला आहे. हे तर वडील जे जे करीती या नाव धर्म ठेवीती. सांगण्यात आपलं वडील माझे गेले 4-5 महिने झाले, जरी गेले असले तरी आम्हीही जाणार आहे. फक्त त्या पांडुरंगाला पंढररायाला मी सोडलेला. तूच कुळाचा उद्धार करणार आहे, तू असता पाठीराख आहे, तू पालन करताय, तू बुद्धीचा दाता आहे, तुला आम्ही सोडणार. पायी पडली मिठी ठरलाय त्याला आम्ही सोडत नाही, घरीला ठरलाय त्या देवाला त्यामुळे सोडत नाही. तर खरोखर माझं भाग्य आहे. आणि शिंदे महाराज आमचे टाळकरी मंडळी आणि हा आपला पाडळीचा जो ग्रुप आहे राधानगरीतला, खरोखर आम्ही एकत्र असतो. आणि वरती नाव वाचलं रासाई देवी तरुण मंडळ पडळी. आमच्या गगनबावड्यामध्ये 63 खेड्याची आई रासाई म्हणून आहे. त्या गावामध्ये आम्ही एक नवीन संकल्पना चालू केलेली आहे, महाकाकड आरती सोहळा. यावर्षी 3रं वर्ष आहे. महाराजांना आम्ही पत्रिका दिलेली आहे, सुनील महाराजांना सर्वांना पत्रिका दिलेली आहे. महिलांनी आवर्जून यावं. 1008 महिला, किती? 1008 महिला काकड आरतीला आपलं आपलं ताट घेऊन येतात आणि त्या कशा लेवलमध्ये उभा राहतात, देवाला ओवळतात हे पाहायला मिळत. साधारणतः 400-500 टाळकरी असतात. कमीत कमी 2000 लोक सकाळी 3:30 वाजता असतात. किती वाजता? तुम्हाला यायचं असेल तर तानाजी महाराजांच्या घरी मुक्कामला या, सगळी सोय करतो. आम्ही काय म्हणतोय, एकदा या. काय म्हणतोय आम्ही म्हणतोय काय, एकदा या. जसं बाबा म्हणजे कार्तिक वाजला या, तसं तुम्ही एकदा काकड आरती सोहळा कसा असतो एकदा पाहिला या. आणि खरोखर ते जे वातावरण असते, मी महाराजांना सुद्धा आमंत्रण दिले, रात्रीच पत्रिका दिली, महाराज तुम्ही खरोखर यावं. ते रासाई देवी तरुण मंडळ लक्षात वाचल्यावर म्हणजे ती रासाई ही रासाई एकच असणार आहे, काय फरक? ती कोणतरी तिची बहीण असणार आहे. त्यामुळं तुमच्या बहिणीला त्या बहिणीला भेटायला या, एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बालकृष्ण नंदा घरी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे
माझे जे उरळते पायी कपट विठ्ठल विनायकुल भजन करायला पाहिजे ना. तुम्ही बी कमवता.